कोल्हापुरातील पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या मतदारसंघात असलेल्या संत बाळूमामा ट्रस्टमध्ये झालेल्या भ्रष्टाचार विरोधात शिवसेना ठाकरे गटाकडून मोर्चा काढण्यात आला. 1 महिना होऊन देखील यामध्ये कोणतीही कार्यवाही झाली नसल्याने राजकीय दबाव असल्याचा संशय व्यक्त करण्यात आलाय. भ्रष्टाचारी लोकांना शासन झालेच पाहिजे, विश्वस्त मंडळ बरखास्त करा अशा मागण्या करणारे पोस्टर हातात घेऊन प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आलाय. गेले अनेक दिवस वृत्तपत्रामधून आणि सोशल मीडियामधून बाळूमामांच्या मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे हे आपण सगळ्यांनी वाचलेलं असेल. यावरती कुठलाही पक्ष आवाज उठवायला तयार नव्हता. आज शिवसेनेच्या वतीनं आम्ही बाळूमामांच्या मंदिरामध्ये जो भ्रष्टाचार झाला आहे याच्यावरती भ्रष्टाचारांच्यावरती कारवाई झाली पाहिजे अशा पद्धतीची भूमिका घेऊन आज प्रांत कार्यालय बुदरगड याच्यावरती मोर्चा काढलेला आहे. खरं तर गेली महिनाभर यावर कारवाई झालेली नाही. काय नेमकं शिवसेनेने फक्त महिनाभराचा विषय नाही, 2021 पासून हा भ्रष्टाचार उघडकीस आला आहे आणि त्यावरून वेगवेगळ्या कमिट्या बसवल्या गेल्या. त्या कमिट्यांचे जे अहवाल असतील हे नंतर बाजूला टाकले गेले आणि त्यामुळं आत्ताच्या टप्प्यामध्ये जी काही लंबे समिती आहे या लंबे समितीनं ज्या गोष्टींचा उल्लेख केला आहे, रागिनी खडके या धर्मादाय सहआयुक्त म्हणून इथं नियुक्ती झालेली होती, यांचाच याच्यामध्ये हात असेल तर कुंपणानं शेत खाल्लेल्याचा हा प्रकार आहे. प्रोटेक्शनसाठी नेमलेलं होतं त्यांनीच जर चोरी केली असेल तर या चोरीच्या पाठीमागं कोण आहे याचा जाब शासनाला आणि प्रशासनाला द्यावा लागेल. जिल्ह्याचे पालक म्हणून पालकमंत्री काम करतात. खरं तर पालकमंत्र्यांची या विषयावरती बोलणे ही जबाबदारी होती. यापूर्वीसुद्धा शक्तीपीठचं ज्या वेळेला आंदोलन होतं त्यावेळेलाही आमची अशी मागणी होती की पालकमंत्र्यांची भूमिका ही सर्वसामान्य लोकांच्या बाजून, शेतकऱ्यांच्या बाजून आणि भाविकांच्या बाजूने असणं गरजेचं आहे. आणि म्हणून पालकमंत्र्यांनी या चोरीमध्ये लक्ष घालून ज्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे त्यांची कारवाई का होत नाही याच्यामध्ये लक्ष घालणं आवश्यक होतं. ते होत नाही. पण पुढच्या टप्प्यामध्ये पालकमंत्र्यांच्या विरोधामध्ये सुद्धा आमच्या पक्षाची भूमिका ही राहील. मोर्चा हा शिवसेनेनं आणि बाळूमामाच्या भक्तांनी आज आयोजित केलेला आहे. ह्या मोर्चा पाठीमागचा उद्देश एवढाच आहे, गेल्या अनेक दिवसापासून अनेक भक्त ह्या ठिकाणी संबंध देशभर भ्रष्टाचाराची चौकशी करतात. ज्या बाळूमामाची अगदी अल्पावधीत काळातच ज्या पद्धतीची किमया संबंध देशभर पसरली, ज्याचं नाव लौकिक झालं, आज त्याच बाळूमामाचा भ्रष्टाचार खुद्द इथल्याच काही लोकांच्या संगनमतानं केला गेला आणि त्यामुळं त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी, त्यांना अटक व्हावी. त्याचबरोबर त्या रागिनी खडके यांना ह्या ठिकाणी कुणी आणलं ते पालकमंत्र्यांना माहिती नव्हतं का? त्याची नेमणूक होत असताना त्यांना कल्पना नव्हती का? ते आज विकासाच्या गप्पा मारत असतील, ते विकासाबद्दल बोलत असतील तर निश्चितपणानं त्यांनी बाळूमामाच्या भ्रष्टाचारांवर त्या समितीतल्या सदस्यांवर अटक करण्याची भूमिका जाहीर करावी. पालकमंत्र्यांनी ह्या ठिकाणी बाळूमामाच्या बाजूनं, आपण भक्तांच्या बाजूनं आहे की चोरांच्या बाजूनं आहे हे येत्या दिवसात त्यांनी जाहीर करावं. अन्यथा शिवसेना येणाऱ्या ह्या ठिकाणी आंबोशाला मुदाळ तिट्टा येतो महारस्ता रोको करून ह्या शासनाचा निषेध करेल.